नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सोनवणे आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राची ओळख जर एका गोष्टीने जगभर झाली असेल तर ती म्हणजे आहे संतांची परंपरा आणि वारकरी संप्रदाय. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव, संत नामदेव, एकनाथ आणि संत चोखामेळा, संत जनाबाई यांच्यासारख्या संतांनी महाराष्ट्राला भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा मार्ग दिला. विठ्ठलाच्या चरणी सर्व समान आहेत ही शिकवण वारकरी परंपरेने शेकडो वर्ष जपली. या परंपरेत जातीचा अहंकार नव्हता, धर्मांधतेचं विष नव्हतं, हिंसेचं समर्थन नव्हतं. इथं फक्त टाळ, मृदुंग, अभंग आणि ज्ञानोबा तुकोबा रायांचा गजर होता. पण आज महाराष्ट्रात एक अत्यंत धोकादायक चित्र दिसू लागले. वारकरी परंपरेचे वस्त्र अंगावर घालून काही लोक कट्टर हिंदुत्ववादी राजकारण पुढे नेत आहेत. भक्तीच्या नावाखाली द्वेष पसरवला जातोय. कीर्तनाच्या मंचावरून समाजात अहंकार, समाजात वैर निर्माण केलं जातंय. आणि सर्वात भयंकर म्हणजे मित्रांनो, स्वतःला संत म्हणवणारे काही लोक हातात पिस्तूल दाखवत, धमक्या देत, विरोधकांवर शाईफेक करताना किंवा हिंसक भाषा वापरताना दिसत आहेत. हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही, हा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीवर होत असलेल्या आक्रमणाचा. अलीकडे घडलेल्या विकास लमांडे प्रकरणाने, जे काल घडलं, शाईफेक करण्याचं प्रकरण त्यांच्यावरती, हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला. या प्रकरणामुळे एका राजकीय वक्तव्याच्या निषेधाच्या नावाखाली ज्या पद्धतीने शाईफेक केली गेली, धमक्या आणि आक्रमकता दाखवली गेली, त्याने अनेकांना प्रश्न पडला, हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे का? विठ्ठलाच्या नामात हिंसेचा संदेश कधीपासून आला? वारकरी संप्रदाय हा संत तुकारामांचा आहे मित्रांनो, ज्यांनी आम्ही जातो आमच्या गावा म्हणत अहंकार सोडण्याचा संदेश दिला. हा संत ज्ञानेश्वरांचा आहे, ज्यांनी विश्वमानवता दाखवली, शिकवली. हा संत चोखोबांचा आहे, ज्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला. पण आज काही तथाकथित कीर्तनकारांच्या भाषणांमध्ये प्रेम नाही, समता नाही, फक्त संताप, द्वेष आणि राजकीय अजेंडा दिसतो. आज कीर्तनाच्या व्यासपीठावरून संविधानाविरोधात बोलले जाते, एका धर्माविरोधात लोकांना भडकवलं जाते, विरोधी मत असणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जाते. आणि जेव्हा कोणी प्रश्न विचारतो तेव्हा त्याच्यावर हल्ले होतात. हे वारकरी तत्वज्ञान नाही, ही गुंड प्रवृत्ती आहे. वारकरी पंथ हा मूलतः लोकशाहीवादी आणि मानवतावादी आंदोलनात होता. वारीमध्ये गरीब श्रीमंत, ब्राह्मण दलित, स्त्री पुरुष सर्व एकत्र चालतात मित्रांनो, हे आपण पाहिलंय. इथं कोणाच्या हातात तलवार नसते, हातात फक्त असतात टाळ आणि गळ्यात असतात तुळशी माळा. पण आता काही लोकांनी ह्या टाळ आणि तुळशी माळेलाच राजकीय शस्त्र बनवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. इतिहास पाहिला तर कट्टरतावादी शक्तींना नेहमीच लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी धर्माचा वापर करावा लागतो, कारण धर्म भावनांशी जोडलेला असतो. महाराष्ट्रात वारकरी परंपरेचा प्रभाव प्रचंड आहे. त्यामुळं या परंपरेत शिरकाव करून राजकीय ध्रुवीकरण करणे हे काही शक्तींसाठी सोपे साधन बनलेलं आहे मित्रांनो. आज सोशल मीडियावर काही तथाकथित संतांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यात शिवीगाळ असते, धमक्या असतात, धार्मिक द्वेष असतो. म्हणजे असं वाटतं की हे संत आहेत, हे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत की रील स्टार्स आहेत. संतांची भाषा अशी असते का? संत तुकारामांनी विरोधकांवर पिस्तूल दाखवले होते का? ज्ञानेश्वरांनी द्वेषाचे राजकारण केले होते का? संत नामदेवांनी लोकांना धमक्या दिल्या होत्या? नाही.
कारण संतपण म्हणजे नम्रता, संतपण म्हणजे सहनशीलता, संतपण म्हणजे समाजाला जोडणे. जो माणूस समाजात द्वेष निर्माण करतो तो संत असूच शकत नाही. आज काही लोक वारकरी संप्रदायाचा वापर करून स्वतःची राजकीय ओळख मजबूत करतायत मित्रांनो. कीर्तन हे अध्यात्माचे माध्यम नसून प्रचाराचे शस्त्र बनवले जाते. लोकांच्या श्रद्धेचा वापर करून त्यांना विशिष्ट राजकीय विचारांकडे ढकललं जात आहे. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. कारण जेव्हा भक्तीमध्ये राजकारण मिसळते तेव्हा अध्यात्म संपते, आणि जेव्हा संतांच्या नावाने हिंसा सुरू होते तेव्हा समाजात अराजकता निर्माण होते. वारकरी परंपरेने महाराष्ट्राला नेहमीच प्रगत विचार दिलेले आहेत. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांशी वारकरी तत्वज्ञानाची सांगड घातली गेली. समता, बंधुता, मानवता हेच त्याचे मूळ होते. पण आज काही कट्टरतावादी शक्तींना हा प्रगत महाराष्ट्र मान्य नाहीये. त्यांना विचार करणारा महाराष्ट्र नकोय. त्यांना फक्त आंधळे अनुयायी हवेत. म्हणून आज प्रश्न विचारणाऱ्यांना लक्ष केलं जात आहे. मग त्याच्यात पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, विरोधी मत मांडणारे लोक यांच्यावर ट्रोलिंग केलं जात आहे, धमक्या दिल्या जात आहेत त्यांना, त्यांच्यावरचे हल्ले वाढलेले आहेत. आणि दुर्दैव म्हणजे काही तथाकथित धार्मिक व्यक्ती हे वातावरण भडकवतायत मित्रांनो. वारकरी परंपरा ही विठ्ठल सर्वांचा आहे हे म्हणणारी परंपरा आहे. ती कोणत्याही एका पक्षाची, संघटनेची किंवा विचारसरणीची गुलाम होऊ शकत नाही. विठुराया हा भक्तांचा आहे, राजकारण्यांचा नाही. आज खरी गरज आहे ती वारकरी परंपरेला ह्या विषारी राजकारणापासून वाचवण्याची. खऱ्या वारकऱ्यांनी पुढे येऊन सांगायला हवे की आम्हाला हातात पिस्तूल घेणारे संत नकोत, आम्हाला द्वेष शिकवणारे कीर्तनकार नकोत, आम्हाला समाज तोडणारे धर्मगुरू नकोत. आम्हाला हवेत ते ज्ञानोबा तुकोबांचे विचार, आम्हाला हवी आहे प्रेमाची भाषा, आम्हाला हवा आहे समतेचा महाराष्ट्र. कारण महाराष्ट्राची खरी ताकद संतांच्या अभंगात आहे मित्रांनो. आज जर वारकरी संप्रदाय कट्टर राजकारणाच्या विळख्यात जर गेला ना तर महाराष्ट्राची आत्मा जखमी होईल. आणि म्हणूनच प्रत्येक सुजाण नागरिकाने, प्रत्येक वारकऱ्याने, प्रत्येक तरुणाने हा प्रश्न विचारला पाहिजे. आपण विठ्ठलाच्या भक्तीत चाललो आहोत का, की द्वेषाच्या राजकारणात अडकत चाललो आहोत? संत तुकारामांनी म्हटले होते, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी आपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू गीती तोची भगवंताची मूर्ती. हीच खरी वारकरी परंपरा आहे मित्रांनो. रंजलेल्या गांजलेल्या लोकांना आपले म्हणणे, नाही की त्यांच्यावरती हल्ले करणे, त्यांना धमक्या देणे, आज किंवा शाईफेक करणे. आज महाराष्ट्र एका वळणावर उभा आहे. एका बाजूला संतांची समतेची परंपरा आहे, दुसऱ्या बाजूला कट्टरवादाचे राजकारण आहे. आणि निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, समाजाला निर्णय घ्यायचा आहे. आपण विठुरायाच्या प्रेमाचा मार्ग निवडणार की द्वेषाच्या बाजारात आपली संस्कृती विकणार? कारण जर संतांच्या नावाने गुंडगिरी सुरू झाली तर उद्या भक्तीचाही श्वास गुदमरू लागेल. आणि तो दिवस महाराष्ट्रासाठी मित्रांनो अत्यंत दुर्दैवी दिवस असेल. म्हणून तो दिवस येऊ द्यायचा की नाही हे आपल्या हातामध्ये आहे, हे आपण ठरवायचं आहे. तुर्तास आजच्यासाठी एवढंच. मी अभिजित सोनवणे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि रामकृष्ण हरी.